प्रवीण सोमवंशी आपल्या सर्वांचं HGPS न्यूजमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज आपण आहोत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या HG ज्युनियर कॉलेजमध्ये आणि आपण बघू शकतो या ठिकाणी होळी हा उत्सव या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघू शकतो की होळीच्या सणाला आपण काय करायला हवं, तर ज्या वेगवेगळ्या वाईट सवयी आहेत त्या वाईट सवयींचं दहन वाईट सवयींचं दहन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। उच्च माध्यमिक विभागातील हे सगळे विद्यार्थी यांनी विविध प्रकारचे बोर्ड या ठिकाणी तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये नो ड्रिंकिंग असेल, धूम्रपान, दारू, तंबाखू या सगळ्या वाईट गोष्टींचं दहन आपल्याला या ठिकाणी होळीच्या प्रसंगी करायचं आहे। धन्यवाद साहेब, तुम्ही इतका वेळ दिला आम्हाला। बघा, तर हे संक्रमण होत असताना आपल्या शरीरामध्ये काही बॅक्टेरिया, काही जीवाणू हे जात असतात, यांनी भरलेलं असतं आणि त्या संक्रमणामध्ये मात्र वसंत ऋतूमध्ये प्रवेश करत असताना एकदम छान पद्धतीने टाळ्या वाजवायच्या आहे। आपल्या विद्यालयाचे आचार्य चौधरी सर तसेच इतर सर्व शिक्षक व मुलं त्यांच्या हस्ते होलिकाचं आता दहन होणार आहे। वाईट विचारांचा, इथं वाईट विचार असतील, वाईट व्यसनं असतील, या सर्वांचं आता दहन होणार आहे, भस्म होणार आहेत। ही सर्व जे विचार असतील, जे काही व्यसनं असतील, मग त्या व्यसनांचा त्याचबरोबर वाईट वृत्ती असेल, स्त्रियांविषयी मानसन्मान न करण्याची वृत्ती असेल, त्याचबरोबर स्त्रियांचा अनादर करण्याची वृत्ती असेल, या सर्व वृत्तींचा इथं भस्म होणार आहे किंवा त्या होलिकाचं दहन होणार आहे। होळीची सुद्धा एक कथा आहे। होळीची अशी कथा आहे की या होळीला भूताचली पौर्णिमा असंही म्हणतात, कामदहन असंही म्हणतात, होलिका दहन असंही म्हणतात। जो प्रल्हाद होता, तो प्रल्हाद, त्याला विष्णू देवाची पूजा करायची असते आणि तो विष्णूचा खूप परमभक्त असतो। विष्णूचा परमभक्त असलेला हा प्रल्हाद विष्णूची पूजा करायचा, मात्र हा त्याचा बाप हिरण्यकश्यपू मात्र त्याच्या विरोधात होता, म्हणजे वाईट चांगल्या प्रवृत्तीच्या तो विरोधात होता। मग या हिरण्यकश्यपूची भक्त प्रल्हादाने झोप उडवलेली होती, कारण तो विष्णूचं पूजन करायचा, विष्णूची पूजा अर्चा करायचा, विष्णूचं नामस्मरण घ्यायचा। मात्र एक दिवस या हिरण्यकश्यपूने एक प्लॅन केला आणि त्याची जी बहीण आहे, ती बहीण, तिचं नाव होलिका आहे, उत्कृष्टपणे आपण करतोय। आता आपल्या कॉलेजमध्ये बघा, हे काही व्यसनं आहेत, या व्यसनांमध्ये तंबाखू असेल, गुटखा असेल, सिगारेट असेल, यासारखे व्यसन, दारू असेल, यासारखे व्यसनाचं आपण काय करतोय, तर हे भस्म करतोय। हे आपण नुसता कृतीद्वारे करून चालणार नाही, तर आपण ते आत्मसात करायचं आहे, नुसती कृती करायची नाहीये, तर मनामध्ये सुद्धा आपल्या त्या गोष्टी असल्या पाहिजे। या सर्व गोष्टी, मग यामध्ये व्यसन, धूम्रपान असेल, दारू असेल, यासारखी व्यसन आपल्याला जीवनात कधीच करायचे नाहीयेत। याचं दहन करायचं आहे आपल्या कॉलेज अवस्थेमध्ये, आपल्या किशोरवयीन अवस्थेमध्ये आपल्याला हे सर्व करायचं आहे। तिचं दहन करतोय। अतिशय सुंदर उपक्रम आपल्या कॉलेजने इथं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छोटासा नो स्मोकिंग। आपल्याला स्मोकिंग करायची नाहीये, आपल्याला हा विचार बदलायचा आहे। बघा, तंबाखू, तंबाखूचं सेवन हे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे। निकोटीन नावाचा त्याच्यामध्ये विषारी पदार्थ असतो, तो निकोटीन किंवा तो तंबाखू, याचं दहन करायचं आहे। आपल्याला तंबाखूचं सेवन करायचं नाही, बाकी सर्व गोष्टी या
चांगल्या विधायक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. विधायक गोष्टी करून आपण नमस्कार, आपल्या सोबत आहेत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेबजी गडाख. थेट आपण त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया की होळीचा हा जो सण आहे आपण या ठिकाणी का साजरा करत आहोत, त्याच्या मागे आपलं काय उद्देश आहे. तर दादा, आपल्याला काय वाटतं की आपण हा सण या ठिकाणी का साजरा करावा आणि त्यामागे काय त्याची पार्श्वभूमी आहे? आपण हा इथं उपक्रम राबवला तो अतिशय सुंदर आहे. यातून एक काही बाहेर संदेश जाईल की व्यसनापासून दूर राहण्यासाठी आज या सगळ्याची होळी करतोय आपण. दारू, गुटखा, सिगारेट, तंबाखू जे बी व्यसनं असतील त्या व्यसनाची आपण इथं होळी करतोय. करू नये, तंबाखू खाऊ नये, दारू पिऊ नये, वाईट व्यसन त्याच्यापासून दूर राहावं म्हणून हे होळीचा उपक्रम आहे. होळी पेटवल्यानंतर आपण ज्यावेळेस त्याच्या प्रदक्षिणा घालतो, त्याची प्रदक्षिणा घातल्यानंतर होळी प्रदक्षिणा घातल्यानंतर त्या होळीचं तापमान वाढलेलं असतं. बघा, आपल्या बरोबर आहेत विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर, तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. तर थेट जाऊया प्राचार्यांकडे आणि जाणून घेऊया की आज हा जो आपण उत्सव या ठिकाणी साजरा करतोय त्यामागची पार्श्वभूमी काय आहे. खऱ्या अर्थाने आज भारतामधील जो युवक आहे तो युवक व्यसनाधीन होत चाललेला आहे आणि त्या व्यसनाधीनतेपासून त्यांना दूर करण्याचे एक सामाजिक बांधिलकी एक शिक्षकांची आहे, शाळेची आहे आणि शाळा नेहमीच असे उपक्रम राबवित असते. आणि आमच्या या शाळेतील एकही विद्यार्थी आणि कोणताही समाजाचा एकही घटक व्यसनाधीन होणार नाही, त्यांना त्याची जाणीव करून देऊ. आणि ती जाणीव करून देण्यासाठी आजच्या होळीमध्ये आम्ही सर्व व्यसनांची होळी करत आहोत. आणि इथून पुढे या समाजाला जागृती करण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आमच्या विद्यालयातर्फे आणि संस्थेच्या मार्गदर्शनाने. तर पुन्हा भेटूया पुढील ब्रेकिंग न्यूज मध्ये. धन्यवाद.